कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी धान्य लाईनमध्ये महादेव चिवटे आणि वैभव सावर्डेकर यांच्या मालकीची होलसेल धान्य विक्रीची दुकानं आहेत. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांनी महादेव चिवटे यांच्या दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील तिजोरीचं लॉक तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी दुकानातील तिजोरीच्या शेजारी असलेल्या एका ड्रॉवरमधील सुमारे 25,000 रुपयांची रोकड लंपास केली. यानंतर चोरट्यांनी चिवटे यांच्या दुकानातूनच पत्रा उचकटून वैभव सावर्डेकर यांच्या दुकानात प्रवेश केला. सावर्डेकर यांच्या दुकानातील काउंटरचं लॉक तोडून सुमारे 1.5 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. आज सकाळी महादेव चिवटे आणि वैभव सावर्डेकर हे दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना माहिती दिली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकाच्या मदतीनं तपास सुरू केला. श्वान दुकानापासून काही अंतरावरच घुटमळत राहिलं. चोरट्यांनी परिसरातील क्लोज सर्किट कॅमेऱ्याच्या केबल तोडल्यात. यावरून ते सराईत आणि या परिसराची इत्थंभूत माहिती असणारे असावेत असा संशय व्यक्त होतोय. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात या दोन्ही चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे.